कंडारी येथील कुणाल वय वर्ष 14 व पवन वय वर्ष 12 या थॅलेसेमियाग्रस्त भावंडांच्या उपचारासाठी तायडे कुटुंबियांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे तायडे कुटुंबियांनी अनेकांना यापूर्वी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. शहरातील पॅथॉलॉजिकल लॅब संचालक मनोज चौधरी व आकाश घाडे यांनी दोन्ही भावंडांची रक्त तपासणी दरमहा मोफत करण्याचा निर्णय घेतला असून अंमलबजावणी सुरू केली आहे. कंडारी गावातील तायडे भावंडांना जन्मताच थॅलेसेमिया आजार जडला आहे. मात्र आजाराशी सामना करत दोन्ही भावंडे संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. या भावंडाचे वडील रामभाऊ तायडे हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. उपचाराचा खर्च पेलताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे अनेकांनी उपचारासाठी तायडे यांना मदत केली आहे. दोन्ही भावंडांची दरमहा 2 वेळा रक्त तपासणी करावी लागते. म्हणून नवशक्ती आर्केड भागातील चौधरी लॅबचे संचालक मनोज चौधरी आणि आकाश घाडे या दोन्ही भावंडांची रक्त तपासणी मोफत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. कंडारी येथील रामभाऊ तायडे यांचे दोघं मुलं कुणाल आणि पवन यांना थॅलेसेमियाग्रस्त असल्या कारणानं त्यांचा ब्लड चेक करायचा खर्च खूप महाग असतो. त्याच्यामुळे आम्ही त्यांना मोफत ब्लड चेक करून देऊ दर महिन्याला. चौधरी सरांनी जसा मदतीचा हात रामभाऊ तायडे यांच्या परिवाराला केलेला आहे, तसंच भुसावळातील नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी असंच मदतीचा हात यांच्याकडे करायचा. हे काय असे अजून काही असतील पेशंट त्यांच्या मदतीलाही धावून यायचं, हीच माझी विनंती आहे प्रत्येक नागरिकांना. जागृत नागरिक सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371119312 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह शुक्रवारी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांची वर्षा येथे भेट घेतली. डोंबिवलीला मेट्रोच्या मॅपवर आणण्यासाठी तळोजा डोंबिवली कल्याण असा मेट्रो मार्ग उभारण्यात यावा अशी आग्रही मागणी यावेळी त्यांनी केली. माननीय मुख्यमंत्री यांनी या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत या मार्गाचा DPR तयार करण्याचे निर्देश MMRDA ला दिला असून कल्याण भिवंडी ठाणे मेट्रो सोबत हा प्रकल्पही हाती घेण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सुरुवातीला पिकांना पूरक असा पाऊस मिळाला. त्यामुळे टवटवीत झालेली पिकं बघून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा आणि दिलासा मिळाला होता. यंदाची दिवाळी सुखाची व आनंदाची जाईल असे स्वप्न शेतकऱ्यांनी आखून ठेवले होते. परंतु मध्येच पिकांना आवश्यक नसताना पावसाने आपल्या हजेरीचा जोर कायम ठेवल्याने पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान म्हटले तर कापसाचे झाले. कापसाच्या पिकांवरती लाल्या रोगांचा प्रादुर्भाव पडल्याने पिकांचे चांगलेच नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळीचे पाहिलेले स्वप्न हे भंग झाले आहे. लाखोचे नुकसान कापसाच्या पिकांचे झाल्याने शेतकऱ्यांची नाराजी झाली आहे. हाती आलेल्या कापसाला शेतकऱ्यांसोबत त्यांचे लहान मुलं देखील झालेल्या नुकसानाची भरपाई भरून काढण्यासाठी किंवा यंदाची दिवाळी आनंदात जाण्यासाठी घरीच कापसांची छाननी करताना दिसत आहे. शासनाने हाती आलेल्या कापसाला हमी भाव द्यावा ही अपेक्षा आता शेतकरी करीत आहे. जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अवकाळी पावसामुळे कापसाचं उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचं चांगल्या ठिकाणी नुकसान झाल्यामुळे त्यांचा कंबरडा या ठिकाणी ठेचलेल्या ठिकाणी दिसून येत आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी शेतकरी मंडळी बसलेले आहेत. जो कापूस आलेला आहे त्या कापूसाचा निवड या ठिकाणी करताना दिसत की तो खराब कापूस आणि चांगला कापूस बाजूला करून त्याला विकण्याचा प्रयत्न करते. सरकारकडनं 4100 असा भाव मिळाला, पण मोबदला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी करत. आपण इथे काही शेतकरी त्याच्यावर जाणून घेणार आहेत की याबद्दल त्यांची भावना काय. नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव किरण फेगडे. फेगडे साहेब, मला सांगा काय अपेक्षा तुमची सरकारकडनं आहे? आम्हाला अपेक्षा एकच आहे की 4100 रुपये भाव हा कमी होतो, कारण की आता नुकसान 75% झालेलं आहे आणि त्याला कमीत कमी 6000 रुपये तरी भाव सरकारकडनं पाहिजे. कमीत कमी माझ्या 5000 खोडांच्या जागेमध्ये म्हणजे 3 एकर शेतामध्ये 45 ते 50 क्विंटल कापूस होणार होता, तिथे आता 15 क्विंटल होईल. का त्या ठिकाणी की सरकारकडनं 6000च्या अपेक्षा ठेवलेली आहे. जो कापूस हातामध्ये आलेला कमीत कमी त्याला तरी मोबदला सरकारने द्यावा असं शेतकरी या ठिकाणी खंत व्यक्त या ठिकाणी करत असताना दिसत आहे. त्यावर रामादाडेसह विशाल सुरेश, न्यूज महाराष्ट्र.
अमरावती येथील पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल किनगे यांना 40,000 रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अँटी करप्शन ब्युरोने ही कारवाई केली. घरझडती न घेण्यासाठी श्री किनगे यांनी 40,000ची लाचेची मागणी केली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार अँटी करप्शन ब्युरोने ही कारवाई केली आहे. जागृत नागरिक सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील डॉक्टर बाबासाहेब शासकीय वसतिगृहात विकास अशोक सुपेकर हा 10वीच्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. विकास मूळचा अजिजपूर गावाचा असून तो शिक्षणासाठी येथे वसतिगृहात राहत होता. त्याचं आत्महत्येचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. याबद्दलचा पुढील तपास बुलढाणा पोलीस करीत आहे. अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या एका 45 वर्षीय व्यक्तीस मुलीने भर रस्त्यात चपलेने मारहाण केली होती. याचा राग मनात धरून आरोपीने दुसऱ्या दिवशी मुलीला भर रस्त्यात कटरने भोसकले. सीसीटीव्हीच्या मदतीने विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपीला अटक केली. देवदास भीमाप्पा मर्टी वय वर्ष 45 असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी 16 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. सदाशिव पेठेतील शाळेत शिकत असलेली ही मुलगी मैत्रिणींसह पायी जात असताना सदर इसम त्यांच्यासमोर आला. त्यांच्याकडे बघून त्याने गाणी म्हणण्यास सुरुवात केली. यानंतर मुलीने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि चपलेने चांगला चोप दिला. यावेळी जमलेल्या नागरिकांनी देखील त्याला मारहाण केली. याचा राग आल्याने आरोपीने मुलीला रस्त्यात अडवून तिच्यावर कटरने वार केले. यामध्ये संबंधित मुलीच्या पोटाला गंभीर जखम झाली आहे. या मुलीच्या मैत्रिणींनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तसेच माहिती काढून आरोपी मर्टी याला 12 तासाच्या आत अटक केली आहे. न्यूज महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमने माननीय तहसीलदार सौ मीनाक्षी राठोड यांना सदिच्छा भेट दिली. यावेळी माननीय तहसीलदार यांनी न्यूज महाराष्ट्राच्या बातम्यांचे व बीसीएनच्या चॅनलचे भरभरून कौतुक केले. तसेच संपूर्ण टीमचे मनोबल त्यांनी आपल्या चर्चेतून वाढविले. येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये शासनाने आखलेले नियोजन याबाबत त्यांनी काही सूचनाही यावेळी दिल्या. एकूण त्यांच्या या भेटीतून एक कर्तृत्ववान महिला, घर सांभाळणारी गृहिणी आणि मुलाच्या भविष्याचा विचार करणारी आई या तीनही रूपांचं दर्शन झालं. यावेळी न्यूज महाराष्ट्राच्या जिल्हाध्यक्ष आणि हेड वैशाली गाडे, उपजिल्हाध्यक्ष विशाल सूर्यवंशी, दीपक सोनवणे, उमेद जाधव, मनोज सोनवणे, चंद्रशेखर सोनवणे, मनोहर लोणे, रामभाऊ तायडे, विकास सपकाळे, साजिश शेख यांची उपस्थिती होती. यावेळी न्यूज महाराष्ट्राच्या जिल्हाध्यक्ष व हेड वैशाली गाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन माननीय तहसीलदार सौ मीनाक्षी राठोड यांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. भुसावळ शहरातील हद्दीवाली चाळ येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय रवींद्र खरात यांच्या मातोश्री नानूबाई बाबूराव खरात वय वर्ष 75 यांचे 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराजवळून निघाली. तापी नदीजवळील वैकुंठ धाममध्ये त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माननीय अनिल भाऊ चौधरी, माननीय सचिन चौधरी, भाजपचे नगरसेवक माननीय रमण भोळे, माननीय परीक्षित पराटे, माननीय अमोल इंगळे, माननीय राहुल मकासरे, समाजसेवक माननीय राजू सूर्यवंशी, माननीय रमेश मकासरे, माननीय मुन्ना सोनवणे व आदी नागरिकांचीही फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली.
जागृत नागरिक सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे महाराष्ट्र मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावा याकरिता मोर्चा काढण्यात आला व मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये बदल करण्याबाबत निषेधही करण्यात आला. हा मूक मोर्चा नूरे इलाही मस्जिद पासून सुरुवात करून पूर्ण गावात काढण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत समोर तहसीलदार रुपेश खंडार यांना याबाबतचं निवेदनही देण्यात आलं. या मोर्चामध्ये हजारो नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला. हा मोर्चा शांततेत व लोकशाही मार्गाने काढल्याबद्दल ठाणेदार वाळवी यांनी जनतेचे आभार मानले. भुसावळ येथील आशिया महामार्ग क्रमांक 46 वर नागपूरकडे जाणारा ट्रक पलटून चालकाचा जागीच मृत्यू झाला. रामलाल जनक हाकी राहणार अंबाला जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश हा दिनांक 20 ऑक्टोबर रोजी ट्रक क्रमांक CG04 JB 169 ने भुसावळहून नागपूरकडे जाताना सकाळी 6 वाजेच्या सुमारास उड्डाण पुलाहून वाहन पलटी होऊन चालक रामलाल याचा मृत्यू झाला. या वाहनात कापड भरलेले होते. याबाबत गुरुजीत सिंग निर्मल सिंग चाहेल यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार अनिल पाटील करीत आहे. अवकाळी पावसामुळे पिकांसोबत शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यात सरकार सुद्धा उर्वरित पिकांना हमीभाव देत नसल्याने किंवा झालेल्या नुकसान भरपाईची पुरेशी अशी विम्याची रक्कम देत नसल्याने शेवटी आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी व झालेल्या नुकसानाची पोकळी भरण्यासाठी पर्यायी उत्पन्न म्हणून रावेर तालुक्यातील रजोदा या गावात शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे. गेल्या दसऱ्याला झेंडूच्या फुलांना 30 ते 20 रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना यात सुद्धा चांगलाच फटका बसला आहे. येत्या दिवाळीला तरी झेंडूच्या फुलांच्या भावामध्ये वाढ होऊन पुरेसा मोबदला हाती मिळेल का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये निसर्गाने काही प्रमाणात शेतकऱ्यांना या ठिकाणी पाण्यामुळे आनंदाचा क्षण या ठिकाणी दिला होता, परंतु अवकाळी पावसामुळे पिकांचं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. हीच नुकसानची भरपाई कुठेतरी शेतकऱ्याला भरून काढावी म्हणून या ठिकाणी रावेर तालुक्यातील रजोदा गावामध्ये झेंडूच्या फुलाची या ठिकाणी उत्पादन या ठिकाणी केलेलं आहे. परंतु गेल्या दसऱ्याला 20 ते 30 रुपये किलोने या ठिकाणी पाण्यासारखा झेंडू या ठिकाणी वाहिला गेला, परंतु आता येणाऱ्या दिवाळीला या ठिकाणी शेतकऱ्यांना हमी भाव मिळतो का याकडे सध्या शेतकऱ्यांचं लक्ष या ठिकाणी लागू नये. कॅमेरा रामादाडेसह विशाल सूर्यवंशी, न्यूज महाराष्ट्र. वरणगाव फॅक्टरी येथे शहीद शेषराव हाताळकर यांना अभिवादन करण्यात आले. ऑर्डनन्स फॅक्टरी येथील नूतन मराठा हायस्कूलमध्ये दिनांक 21 ऑक्टोबर हा शहीद स्मृती दिन फॅक्टरी वसाहत लगात मिलिंद नगरचे रहिवासी शहीद शेषराव हाताळकर यांना अभिवादन व फोटो अनावर करून संपन्न झाला. यावेळी ऑर्डनन्स फॅक्टरी युद्ध साहित्य कारखान्याचे महाप्रबंधक SD वाजपेयी, कर्नल यादव निंबाळकर, BSF हवालदार रवींद्र शिंदे, नूतन मराठा संस्थेचे सुरेश पाटील, वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, प्राचार्य KB पाटील सर, दर्यापूर गावचे सरपंच सुनील कोळी, उपसरपंच आशा मेघे, ग्रामपंचायत सदस्य पप्पू सोनवणे, बोधिसत्व अहिरे सदस्य अपेक्षा शिंदे, छाया तायडे, नीलम हाताळकर, मोनिश हाताळकर, सुंदरबाई हाताळकर व हाताळकर कुटुंबीय उपस्थित होतं. या प्रसंगी प्रथम शहीद शेजळकर हाताळकर यांच्या फोटोचे अनावरण करून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. नूतन मराठा हायस्कूलमध्ये मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. प्रिय प्रधानमंत्री जी के निर्देशानुसार कि हमारे जो शहीद जिन्होंने हमारे लिए अपने प्राणों की कुर्बानी दी है, उनके स्मरण में, उनके आदर में उन्होंने जहां भी शिक्षा ग्रहण की, उन विद्यालयों में, उन कॉलेजों में उनके बारे में एक उनका फ्लैग, उनकी प्रतिमा लगाई जाए. और माँ का एक ऐसा लाल था, पिता का तो दिल था, भाई का प्यारा था, प्यारी बहन का दुलारा था.
मिलिंद नगर का ताश था, जहां पे वो रहता तो मिलिंद नगर आपने देखा होगा। वो मिलिंद नगर का ताश था। आपली समाजाची सेवा करत असताना, देशाचे रक्षण करत असताना त्यावेळी ते शहीद होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा 21 ऑक्टोबर हा शहीद दिन साजरा केला जातो. त्यामुळं मी या शहीद दिनाच्या दिवशी आज पावितो जेवढे सैन्य दलात, निम सैन्य दलात, पोलीसमध्ये जे अधिकारी जवान शहीद झाले त्या सर्वांना मी मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.